शिर्के साहेब बोलतात काय? हो. साहेब नमस्कार. हॅलो. नमस्कार नमस्कार. विवेक शेगावकर बोलतो, पत्रकार. हा बोला ना. नमस्कार. नमस्कार. सध्या आळसना गाव आहे की नाही? हा, तर ते अण्णाभाऊ साठे वस्ती आहे तिथं. हा, तर तिकडचे जे नागरिक आहेत म्हणजे पूर्ण वस्तीतले, त्यानं बोलावलं होतं इकडे त्याचं बातमी द्यायसाठी. तर त्याचा असा विषय आहे की 200-400 मीटरचा जो रस्ता आहे त्यातले जे घर आहेत त्यातले तिथं खांबा नाही आहे. त्यांनी पर्सनल खांबे लावले लोखंडाचे, काही लाकडाचे. हा, आणि त्यातून त्यानं कनेक्शन नेलेलं आहे. हा, तर त्याचं असं म्हणणं आहे की बा हे आजपासून नाही, हे आम्ही कित्येक वर्षापासून आमच्यावर असा अन्याय सुरू आहे MSEB कडून. तुम्हाला सांगतो विषय मी आता. हा, ऐका ना, मला होतं का. हा, त्यानंतर त्याचं असं म्हणणं आहे की बा आम्ही ज्या वेळेस जातो याच्यावर कंप्लेंट करायला, तर त्याचं असं म्हणणं आहे की बा ते म्हणतात की नवीन मीटर घ्या. मग त्याला म्हटलं बा तुमच्या मीटर आहात का ऑलरेडी, तुम्ही घेलात का? ते म्हणतात हो, मीटर आम्ही ऑलरेडी घेतलेले आहे म्हणत. हा, आता सांगा तुम्ही. आता सांगतो मी तुम्हाला. विषय असा आहे की एकदा कनेक्शन रिलीज झालं कुठल्याही ग्राहकाचं की त्याला आपण नवीन प्रोसेस करू शकत नाही, कारण की बिल चालू आहे, सगळं चालू आहे, बरोबर आहे. आता आपल्याकडे एक स्कीम आहे NSC म्हणून, त्याच्यामध्ये आपण फक्त खांबा फक्त एकच टाकू शकतो. तर ते NSC स्कीम मध्ये जर आपण काम करून घ्यायचं तर आपला नवीन कनेक्शनचा अर्ज लागतो, बरोबर आहे. जर आपण त्यांनी नवीन कनेक्शन कोणाच्या तिथं कोणाचं म्हणजे कोणाला हवं असेल तर आपण त्याच्या नावावर तो खांबा मंजूर करू शकतो आणि त्यांचं काम करून देऊ शकतो. आता तो विषय त्यांच्याकडे नवीन कनेक्शन नसेल तर त्यांना ते ग्रामपंचायत मार्फत स्ट्रीट लाईटचं काम करून घ्यायला लागेल. आता आपण जसं नगर परिषद मध्ये स्ट्रीट लाईटची कामं होतात पोल टाकून, तसं त्यांना आपल्याकडून करायचं असेल तर त्यांना नवीन कनेक्शनचा अर्ज दिल्याशिवाय तिसरा पर्याय नाही आपल्याकडे. बरं, मग आता अगोदर समजा यानं लाईन टाकेला आहे, मीटर घेलात, मग त्यावेळेस खांबा देण्यात आला पाहिजे. नाही, मग तेव्हा कसं, तेव्हा स्कीम नव्हती. तुम्हाला सांगतो मी, हे स्कीम आहे. पण आता एवढ्या लांबचं आपण घेऊ नाही शकत ना, एवढ्या लांब. तुम्हाला सांगा, ते सांगतो ना तुम्हाला मी, ते सांगतो. आधी स्कीम नव्हती NSC स्कीम, बरोबर आहे. NSC स्कीम नव्हती, त्याच्यामुळे काय व्हायचं की बस तो ज्या ग्राहकाला कनेक्शन हवा आहे त्याला DDF स्कीम मध्ये स्वतः खर्च करून कनेक्शन द्यायला लागत होतं तेव्हा, बरोबर आहे. मग आता हे गरीब लोक होते, मग त्यावेळेचे साहेब असतील, त्यांनी असा विचार केला असेल की बा याला आता हे स्वतः खर्च करू शकत नाही, कुठली स्कीम पण नाही, आता याला अंधारात ठेवता. उद्या चालून एखादा कंझ्युमर आला की आपण त्याच्या बेसवर करू, किंवा ग्रामपंचायतनं जर टाकला एखादा स्ट्रीट लाईटचं तर तेच त्यांचं काम होतं, पण कनेक्शन वाढून काही फायदा नाही असा त्यांनी त्यावेळेस विचार केला असेल असं माझा, कारण मी तर नव्हतो. बरं, ते आता सगळं जुनं जाऊ द्या, ते नवीन इथं मीटर बी घ्या. नवीन तुम्हाला नवीन एकच विषय आहे, खांबा द्या. नाही, नवीन मी सांगतो, माझ्याकडे काहीच नाही. मी त्यांना नवीन कनेक्शनचा अर्ज आला, तुमच्याकडे नसेल तर ते तुमचे वरिष्ठ आहेत त्यांच्याकडे सांगा की इकडे नाही आहे म्हणून. आता इथं सगळ्या वायर पडलेल्या आहेत. इथं जर कोणाची जीवितहानी झाली तर याला जबाबदार तर पूर्णपणे माझं काय म्हणणं आहे दादा, आपल्याला DPDC स्कीम आहे त्याच्या अंतर्गत आपण टाकू शकतो. एक तर ग्रामपंचायत स्वतः स्ट्रीट लाईट मध्ये स्ट्रीट लाईटचं काम करण्यासाठी एक खांबा टाकू शकते. एक तर आपण नवीन कनेक्शन आहे त्याच्यात करू शकतो, आपल्याला तिसरा पर्याय नाही. DPDC मध्ये असेल तुम्ही पाठवा. DPDC तुम्हाला माहिती आहे कामं होतात, कधी होतात, कसे होतात. लोकांचं खरंच काम त्यांना आपल्याला मार्गी लावायचं असेल तर त्याच्या हिशोबाने आपल्याला चालायला लागेल की ज्या हिशोबाने त्यांचं काम होईल. म्हणजे आता तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही यांना खांबा देऊ शकत नाही, आपण त्यांना फक्त कनेक्शन देऊ शकता. मला सांगा, आता सगळं कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर बिल वसूल करू शकता, पण त्यांना इलेक्ट्रिसिटीची यूज करत आहे. हॅलो, इलेक्ट्रिसिटीची यूज करत आहे, कसं बिल भरत आहे. आता खांब्याचा जो विषय आहे की नाही, आता इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये सगळेच असते साहेब, वीज भाग असते. आता त्याच्यात कामाला का नाही लोक पडतात. एखाद्याचं बिल दाखवा, साहेब त्याच्यावर इलेक्ट्रिक खांब्याचं नसेल पण दुसऱ्या याच्यात असते. इलेक्ट्रिक खांब्याचं सगळं कोणाच्या याच्यावर नसते. मग आपण थोडी घेतो ते पैसे, सगळं ग्राहकाला लागतात. जसं तुम्ही वीज शुल्क म्हटलं तर वीज शुल्क गव्हर्नमेंटला द्यावं लागते, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला. आता मी तुम्हाला असं म्हणत नाही ना की तुम्ही, मी तर असं म्हणतच नाही ना की तुम्ही पर्सनल पैसे घेता म्हणून. जे काय लागतं ते आपण सरकारलाच पैसे देतो. सरकारी मग तेच ना, मग ते जे विषय आहे ते खांब्याच्या संबंधित विषय नाहीच आहे. विषय असा आहे की त्यांचं जर काम करून घ्यायचं असेल तर एक तर ग्रामपंचायतची जबाबदारी आहे ती स्ट्रीट लाईट उपलब्ध करून देणे, बरोबर आहे. जशी नगर परिषद जबाबदारी आहे रोड टाकून देणे, नाल्या काढून देणे, स्ट्रीट लाईटची व्यवस्था करून देणे.
बर बर मला फक्त शेवटचा एकच प्रश्न आहे तुम्हाला की बा याले जो खांबा नाही आहे 300-400 मीटर पर्यंत हे म्हणजे हा खांबा तुम्ही देऊ शकता की नाही देऊ शकत? हॅलो हॅलो आवाज येत आहे का? हा 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 म्हटलं नवीन हा जो मी सांगतो तुम्हाला नवीन कनेक्शन. नवीन कनेक्शन सोडून द्या. नवीन कनेक्शन नाही मग नाही देऊ शकत सगळे ना तुमचं एमईसीबी जे आहे की नाही शेगाव ग्रामीणचं हे अण्णाभाऊ साठे नगर आरसना येथे जे लोकांना 300-400 मीटरचं त्याचे घर जे आहेत त्यांच्या बाहेर हे लोक खांबा देऊ शकता काय? मी देऊ शकत नाही. मी डीपीडीसी मध्ये त्यांचा प्रस्ताव पाठवून देतो. हा मग डीपीडीसी मध्ये मी काय करतो मी डीपीडीसी मध्ये त्यांचा प्रस्ताव पाठवून देतो. माझ्या हातात जेवढा आहे मी खूप खालच्या लेवलचा अधिकारी आहे. माझ्या हातात फक्त इस्टिमेट पाठवणं आहे. मी डीपीडीसी मध्ये त्यांचा सर्वे करून घेतो आणि डीपीडीसी मध्ये त्यांचा आपण प्रस्ताव पाठवून देऊ. बर बर कधीपर्यंत त्यांचा मी ग्रामपंचायत पत्र देऊ शकते का स्ट्रीट लाईटच्या खांब्याची गरज आहे इथं म्हणून? वा देऊ शकते पत्र त्यांनी दिलं ग्रामपंचायत तरी आपण माझ्या लेवलला पाठवून देऊ. त्यांनी जर दिलं पत्र तर मी डीपीडीसी मध्ये पाठवून देतो प्रस्ताव माझे. बर पाठवा तेवढं सहकार्य करा. हॅलो